मित्रांनो, मी YouTubeवरती बरेच रेसिपीजचे व्हिडिओज बघतो. त्यात माझा मुख्य उद्देश असा असतो, की आपल्याला काही नवीन चांगल्या आणि पौष्टिक रेसिपी शिकता येतील का? आणि हे करत असताना 2 ठिकाणच्या रेसिपीज मी बघितल्या. पहिलं आहे, की हॉटेल्सच्या रेसिपीज, जिथे हॉटेलमध्ये पदार्थ कसे बनवले जातात, हे आपल्याला दाखवतात. आणि दुसरं म्हणजे देवस्थानांच्या रेसिपीज. की देवस्थानांमध्ये म्हणजे कोल्हापूर असेल, अक्कलकोट असेल, शिर्डी असेल, तर अशा ठिकाणी स्वयंपाक कसा बनवला जातो हे दाखवलं जातं. तर ह्याच्यामध्ये मला मुख्य फरक असा वाटला, की देवस्थानामध्ये जे बनवलं जातं प्रसाद म्हणून, त्याची क्वालिटी, त्याची स्वच्छता, त्याच्यात जाणारे पदार्थ म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या किंवा चांगले-चांगले पदार्थ ते वापरले जातात. त्याच्या उलट हॉटेलमध्ये पैसे आपण देतो तिथे आणि तरीसुद्धा आपल्याला वापरलेलं तेल, म्हणजे याला आपण काळं तेल म्हणतो, ते बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. स्वच्छता बऱ्याच ठिकाणी फार चांगली नसते. नंतर भाज्यांची जी क्वालिटी आहे ती चांगली नसते. बऱ्याच वेळा बल्क किंवा होलसेलमध्ये भाज्या आणल्या जातात. ज्याची क्वालिटी फार चांगली नसल्यामुळे ती स्वस्त पडते आणि म्हणून त्यांना ते परवडतं. म्हणजे गंमत अशी आहे, की जिथं आपण व्यवस्थित पैसे आणि त्याच्यावरती टॅक्स आणि त्याच्यावरती टिप देऊन खातो, त्याची क्वालिटी ही चांगली नाही आहे. आणि जिथं आपण मोफत खातो किंवा जिथं देवस्थानांमध्ये आपल्याला खायला मिळतं प्रसाद म्हणून, तर तिथे आपल्याला चांगल्या दर्जाचं खायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये मुख्य काही कारणं आहेत, की जिथं देवस्थानांमध्ये प्रसाद म्हणून जे जेवण किंवा जे काही बनवलं जातं, त्याच्यामध्ये लोकांच्या मनात एक प्रकारचा भक्तिभाव असतो. तिथे स्वच्छता ठेवणं, तिथे क्वालिटी ठेवणं, हे लोकांना आवश्यक वाटतं. जर ते तिथं ठेवलं गेलं नाही, तर ते चुकीचं आहे किंवा लोकांना आपण वाईट दर्जाचं किंवा खराब पदार्थ, अन्नपदार्थ खाऊ घालणं हे चुकीचं आहे, असं त्यांना वाटतं. मग जर देवस्थानांना असं वाटत असेल, तर मग हॉटेलवाल्यांना तसं का नाही वाटत? कारण आपण जर एखादी ₹500 ची डिश खाल्ली, तर त्याच्यामध्ये जे कंटेंट असतात, म्हणजे काय भाज्या असतील, तेल असेल, तर त्याची कॉस्ट ही 1/3 पेक्षा कमी असते. बऱ्याच वेळा ती 20% असते. म्हणजे जेव्हा ₹500 बिल होतं, तेव्हा त्यातल्या ॲक्चुअल भाज्यांची कॉस्ट ही ₹100 किंवा त्याच्याहून कमी असते. आणि असं असून सुद्धा तिथे क्वालिटी दिली जात नाही. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर लिहा.